डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे माकड चाळे. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 17 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्यांना समाजामधलं स्वास्थ्य नको असतं, ज्यांना आयतं खोलीत मिळालं की ते जाळ लावायला मोकळे असतात, आग लावायला मोकळे असतात, अशा समाजातल्या माकडांवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे माकड चाळे. टपून बसलेल्या माकडांना. वात्रटिकेचं पहिलं कडवं. टपून बसलेल्या माकडांना आयतेच खोलीत मिळाले जाते. टपून बसलेल्या माकडांना आयतेच खोलीत मिळाले जाते आणि दोघांच्या भांडणामध्ये सामाजिक ऐक्य जळाले जाते. दोघांच्या भांडणामध्ये सामाजिक ऐक्य जळाले जाते. सामाजिक ऐक्य जळाले जाते. पुन्हा एकदा पहिलं कडवं. टपलेल्या माकडांना आयतेच खोलीत मिळाले जाते. टेंभा लावणे. टपलेल्या माकडांना आयतेच खोलीत मिळाले जाते आणि दोघांच्या भांडणामध्ये सामाजिक ऐक्य जळाले जाते. दोघांच्या भांडणामध्ये सामाजिक ऐक्य जळाले जाते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं माकडांचे माकड चाळे अधिक स्पष्ट करत आहे. जळत्या सामाजिक ऐक्यावर. जळत्या सामाजिक ऐक्यावर माकडे पोळ्या भाजून घेतात. जळत्या सामाजिक ऐक्यावरती माकडे पोळ्या भाजून घेतात आणि थोडाफार पाठिंबा मिळाला की माकडे अजूनच माजून घेतात. थोडाफार पाठिंबा मिळाला की माकडे अजूनच माजून घेतात. माकडे अजूनच माजून घेतात. पुन्हा एकदा दुसरं कडवं. जळत्या सामाजिक ऐक्यावर माकडे पोळ्या भाजून घेतात. जळत्या सामाजिक ऐक्यावरती माकडे पोळ्या भाजून घेतात आणि थोडाफार पाठिंबा मिळाला की माकडे अजूनच माजून घेतात. थोडाफार पाठिंबा मिळाला की माकडे अजूनच माजून घेतात. माकडे अजूनच माजून घेतात. सदरील वात्रटिकेचं तिसरं शेवटचं आणि पुढचं कडवं अजून नवे माकड चाळे कोणते असतात हे स्पष्ट करत आहे. म्हणून तिसरं कडवं. आपलीच लाल असल्याचे. आपलीच लाल असल्याचे माकडांकडून टेंभे मिरवले जातात. आपलीच लाल असल्याचे माकडांकडून टेंभे मिरवले जातात आणि परस्परांचे नको ते धडे माकडांकडून पुन्हा गिरवले जातात. परस्परांचे नको ते धडे माकडांकडून गिरवले जातात. माकडांकडून गिरवले जातात. सदरील वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. आपलीच लाल असल्याचे. आपलीच लाल असल्याचे माकडांकडून टेंभे मिरवले जातात. आपलीच लाल असल्याचे माकडांकडून टेंभे मिरवले जातात आणि परस्परांचे नको ते धडे माकडांकडून पुन्हा गिरवले जातात. परस्परांचे नको ते धडे माकडांकडून गिरवले जातात. माकडांकडून गिरवले जातात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं माकड चाळे. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.